दिग्रस येथे डॉक्टर नीलेश जी जाधव बालरोग तज्ञ व डॉक्टर प्रियंका नीलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार तज्ञ यांच्या माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालयाजवळ दिग्रस येथे झाले आहे। सुसज्ज व सर्व सोयीयुक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नगर परिषद दिग्रसच्या अध्यक्षपदाचा भाऊचा खरा उमेदवार कोण? भाऊंनी शब्द दिल्याचे सांगून 7 उमेदवार घेत आहे मतदारांच्या भेटीगाठी, तर बंडखोरी होण्याची शक्यता। अधिकृतरित्या नगर परिषद दिग्रसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने दिग्रस येथे घोषणा केली नसली तरी भाऊंनी आपला शब्द दिल्याने आपणच अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असे मतदारांना सांगून भेटीगाठी घेणे 7 उमेदवारांनी सुरू केल्याने भाऊंचा खरा उमेदवार कोण या प्रश्नांची चर्चा सर्वत्र सुरू आहे। 2 भाऊच्या भोवती सध्या राजकीय चक्र फिरत असल्याने 2 पैकी एका भाऊंचे नाव सांगून एक डॉक्टर, एक अधिकारी, मुंबईच्या एका अधिकाऱ्यांची नातेवाईक व एक महिला पदाधिकारी असे 4 भावी उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन भाऊंनी आम्हास शब्द दिल्याचे स्पष्टपणे सांगतात। तर दुसऱ्या भाऊंच्या समर्थकांपैकी एक डॉक्टर, एक मुंबईचा स्वीय सहाय्यक व एक सेवानिवृत्त अधिकारी तिकीट आपणास आहेच भाऊंनी शब्द दिला म्हणून मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहे किंवा भ्रमणध्वनीवरून दिग्रसच्या नागरिकांना संपर्क करणे सुरू आहे। तर 8वा उमेदवार रावांनी जरी तिकीट दिले नाही तरी महाराष्ट्राचे अध्यक्ष या बाबतीत ठरवतील असे सांगून प्रचार सुरू केला आहे। परंतु दोन्ही भाऊंनी सध्या तरी कुणाच्या नावाची घोषणा केली नसल्याचे पक्षाचे पदाधिकारी सांगतात। तर रावांनी सर्व जबाबदारी भाऊकडे दिल्याचे समजते। 8 पैकी ज्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही तर आपण बंडखोरी करून निवडणूक लढण्याची काही उमेदवारांनी भाषा वापरणे सुरू केल्याने बंडखोरी अटळ आहे। मात्र शहरात एकच चर्चा आहे, भाऊंचा खरा उमेदवार कोण? आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।